मुंबईत कांजूरमार्ग परिसरात आपल्या पोटच्या पोराचीच विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। आपल्या पोटच्या पोराला 2,40,000 रुपयात विकून पैसे कमवणाऱ्या पालकांना आणि यात साथीदार असलेल्या 9 जणांना अटक करण्यात आली आहे। मुंबईत लहान बालकांना विकण्याचे रॅकेट सुरू आहे का याचा आता तपास पोलीस करतायत। कांजूरमार्गमध्ये अवघ्या 2,40,000त लहान बाळाची विक्री। पैशांच्या आमिषापोटी मात्या पित्यानंच विकलं पोटच्या पोराला। या बालकाची उल्हासनगर ते हैदराबाद मार्गे चेन्नईला विक्री। मुंबईत लहान मुलांची विक्री करणारं आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय। मुंबईकरांच्या अंगावर काटा येईल असा प्रकार कांजूरमार्गमध्ये उघडकीला आलाय। एकीकडे मुलं बेपत्ता होण्याच्या तक्रारी वाढलेल्या असतानाच चक्क पोटच्या पोराला विकण्याची घटना कांजूरमार्गमध्ये उघडकीला आली आहे। 17 जुलैला जन्माला आलेल्या बाळाची त्याचे पालक पूनम शिरसाट आणि अभिमन्यू शिरसाट यांनी विक्री केल्याचं समोर आलंय। या प्रकरणामध्ये पोलीस हवालदार दिलीप उमासे यांना मिळालेल्या माहितीवरून भांडूपचे रहिवासी असलेल्या शिरसाट दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे। कांजूरमार्ग पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल दिलीप उमासे यांना मिळालेल्या माहितीनुसार हा संपूर्णपणे प्रकार आहे तो पुढे आलेला आहे। या प्रकरणात कांजूरमार्ग पोलीस तपास घेत असताना जवळपास 3 ते 4 राज्यांमध्ये हा संपूर्णपणे तपास आहे तो करण्यात आलेला आहे। 9 आरोपींपैकी 6 आरोपी हे आंतरराष्ट्रीय टोळीतील आहेत, परंतु महाराष्ट्रात देखील अशा प्रकारची सक्रिय टोळी असून या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य आहे ते घडलं जातं, हे म्हणजे एक धक्कादायकच आहे। शिरसाट दाम्पत्याला मनीषा नावाच्या महिलेनं उल्हासनगरच्या यशोदा कुमावत या महिलेची भेट घडवून दिली। मुलाला विकण्यासाठी क्लायंट मिळेपर्यंत थांबण्याचं कुमावत या महिलेकडून सांगण्यात आलं। काही दिवसांनी मनीषा या मध्यस्थ महिलेच्या मदतीनं हे बाळ 2,40,000 यशोदा कुमावतला विकलं। त्यानंतर उल्हासनगरमध्ये पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे बाळ हैदराबादमध्ये 3 लाखांना विकण्यात आल्याचं समोर आलं। त्यानंतर हे बाळ हैदराबादमधून चेन्नईला विकलं गेलं असल्याची माहिती समोर येते। या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे। कांजूरमार्ग पोलीस तपास करत असताना या प्रकरणातील संपूर्णपणे धागेदोरे आहेत ते आंतरराष्ट्रीय टोळीशी देखील जोडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। तब्बल फक्त 2.5 लाख रुपयांना आपल्या आई वडिलांनी आपल्या लहान बाळाला आहे ते हैदराबाद वाया चेन्नईला विकल्याची धक्कादायक प्रकार आहे तो घडलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात कांजूरमार्ग पोलीस अधिकचा तपास करत असताना यामध्ये आंतरराष्ट्रीय टोळीसह राज्यातील टोळी देखील सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे आणि त्या अनुषंगाने कांजूरमार्ग पोलीस, मुंबई पोलीस या संपूर्णपणे घटनेचा आणि या संपूर्णपणे प्रकरणाचा तपास करत आहेत। कांजूरमार्ग घटनेतल्या 9 आरोपींपैकी 6 आरोपी हे आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवणाऱ्यांपैकी आहेत। आरोपी वनमालाला विशाखापट्टणम मधून तांत्रिक माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे। फरार असलेल्या यशोदा कुमावत आणि महिला यादव या मॅरेज ब्युरो चालवतात। मॅरेज ब्युरो चालवण्याच्या नावाखाली बाळांच्या विक्रीचा धंदा सुरू होता। एखाद्या दाम्पत्याला सुदृढ बाळ जन्माला घालायला सांगून हे बाळ नंतर विक्रीसाठी पाठवलं जातं। या घटनेत शिरसाट दाम्पत्यानं पैशांसाठी पोटच्या बाळाला विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय रॅकेटला दिला। या प्रकरणानंतर गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यांमध्ये पोलिसांनी आरोपींचा शोध घेतलाय। 4 राज्यांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे। या टोळीनं आतापर्यंत 20 बाळांची अशी विक्री केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे। चित्रोळी पोलिसांनी आतापर्यंत 14 पोलिसांना म्हणजे 14 लहान बालकांना आहेत ते सुखरूप त्यांची सुटका केलेली आहे। तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात संख्या लहान बालक आहेत त्यांना विकण्याची या ठिकाणी आहे। त्यामध्ये जवळपास 50 बालकांपैकी 30 बालक आहेत त्यांची देखील सुटका आहेत या प्रकरणाचा उलगडा झाल्याच्या नंतर करण्यात आलेला आहे। परंतु कांजूरमार्ग पोलीस स्थानकामधील हद्दीतील असलेलं हे जे बाळ आहे ते अजूनपर्यंत मिळालेलं नाहीये। पोलीस याच बाळाचा संपूर्णपणे तपास आहे तो करतायत। पोलिसांनी 4 राज्यांमध्ये तपास करूनही कांजूरमध्ये विक्री झालेल्या बालकाची माहिती पोलिसांना मिळालेली नाही। चौकशी आणि तपासानंतर बाळ न मिळाल्यामुळे आता घातपाताची शक्यता मुंबई पोलिसांकडून वर्तवण्यात येते। परंतु महाराष्ट्राबाहेर हे बाळ गेलं असल्यामुळे अटक झालेल्या आरोपींच्या तांत्रिक तपासावरून पोलीस आता पुढील शोध घेत आहेत। आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींच्या विरोधात कांजूरमार्ग पोलिसांनी 530 पानांचं आरोपपत्र कोर्टात सादर केलंय। सध्या सगळ्या आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली असून तपासात आणखी काही धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे। निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।